नाशिकची आज संध्याकाळी महत्त्वाची बैठक। पवार ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर बैठकीचं आयोजन। उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी येणार। 15 ते 16 जागांवरील उमेदवार जाहीर होणार। खासदार संजय राऊत यांची माहिती। प्रकाश आंबेडकर सोबत नसले तरी आम्ही जिंकू, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। वंचितने मागितलेल्या जागांपैकी 4 जागांचा प्रस्ताव दिलेला आहे, राऊतांची प्रतिक्रिया। शिंदे गटाच्या उमेदवारांची यादी उद्या येणार। खासदार संजय मंडलिक यांची माहिती। तर हिंगोली, उत्तर पश्चिम मुंबई, पालघर आणि नाशिकच्या जागेवर चर्चा सुरू, सूत्रांची माहिती। 5 पेक्षा जास्त जागा लढवण्यावर अजित पवार गट ठाम। 28 मार्चला अजित पवार गटाची जाहीर होणार यादी, सूत्रांची माहिती। नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये कलह। शिवतारेंच्या भूमिकेमुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा। महायुतीमध्ये राहायचं की नाही याचा विचार करावा लागेल। अजितदादांवरील टीकेनंतर राष्ट्रवादीचे उमेश पाटील आक्रमक। मी सोलापूरची लेक, पुढील 40 दिवस भान राखा। काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांचं राम सातपुते यांना पत्र। विरोधकांनी उपरे या विषयावर बोलू नये। सुशीलकुमार शिंदेंचा परिवार धाराशिवमधून पुण्यामध्ये स्थायिक झालेला। मी सोलापूरचा आमदार राम सातपुतेंचं प्रणिती शिंदेंना प्रत्युत्तर। सोलापूर लोकसभेमध्ये भूमिपुत्र विरुद्ध उपरे वाद रंगण्याची शक्यता। बीडचं पार्सल बीडला परत पाठवूया, प्रणिती शिंदे समर्थकांच्या पोस्ट व्हायरल। पुण्यामध्ये सर्वपक्षीय होळीचं आयोजन। महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर, राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी, रुपाली चाकणकर यांची हजेरी। तर तरुणांकडून डीजेच्या तालावर रंगांची उधळण। आयपीएलमध्ये आज बंगळुरू विरुद्ध पंजाबची लढत। संध्याकाळी 7:30 वाजता बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सामन्याला सुरुवात होणार।